शुभ संध्याकाळ सर. शुभ संध्याकाळ सर. अण्णा, माझा आवाज येतोय? हो सर. हो सर. शुभ संध्याकाळ. स्पंदन, हो सर. तुमच्या वर्गात ना तुझं नाव दिसलं पाहिजे, ठीक आहे? ओके सर. नेक्स्ट क्लासला करते सर. तुझ्या मम्माचं नाव दिसतंय वाटतं, शुभांगी. आणि वैशाली म्हणून कोण आहे? वैशाली हा हा आरव आहे. एक मिनिट मी चेंज करते. नाही एकदा तुझं केलं ना ते आज कोण प्रार्थना घेणार? स्पंदन म्हणणार की आरव? तर मी म्हणू का? होय, पण आपण प्रार्थना जी म्हणू ना त्याचे उच्चार आणि शब्द स्पष्ट म्हटले पाहिजे, ठीक आहे? हो सर. हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना, अन हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, अन हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसाच मागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मना जागणे. मानसाने मानस हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवे आहे खातरे. तोवरी येदी आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, लाभले आयुष्य जितके ते जगावे जागणे. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपदे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसाच मागणे. हीच आमची प्रार्थना. छान छान म्हटली स्पंदन. बरं, गेल्या वेळेस मी गृहपाठ सांगितला होता, केला तुम्ही सर्वांनी? मला कोणाचेच गृहपाठ आले नाही ग्रुपवर. सर मी केलंय पण मी विसरली पाठवायची फोटो. नाही ना? असं सर कसं मी पाठवला, मी करून पाठवला. आत्ता पाठवला? हो ट्रान्सलेट. तर बघा, थोडं आपण सिरियसली घ्यायचं, ओके? अभ्यास हा लगेच करायचा आणि क्लासच्या आधी नाही पाठवायचा.
आजचा अभ्यास आज करून लगेच पाठवायचा, ठीक आहे? कळत आलं, क्लास झाला की लगेच करायचा आणि लगेच पाठवायचं. आलंय का लक्षात? हो. बरं, आता एक भारत माता म्हणून एक कविता आहे, ती दिली ग्रुपवर, ठीक आहे? आपण आज ती शिकणार आहोत, कुठली सर ठीक आहे? भारत माता. कोण वाच? सर सर हा, बोल. हे माझ्याकडं पप्पा आणालेच अजून माझं प्रिंटआउट. काही हरकत नाही. तोपर्यंत स्पंदन तुझ्याकडे आहे का? पुस्तक आहे माझ्याकडं पूर्ण त्याचं. ते पहिलं पान काढ. आणि अंश तुझ्याकडे पण आहे ना? माझ्याकडे मोबाईल आहे. बर, तर मग आता वाचायला घ्यायचंय, आपण वाचायला सुरुवात करूया, ठीक आहे? तर वाच, कोण वाचतंय? वाच अंश. प्रियतम नाही, पहिल्यापासून सुरुवात करायची. भारत भारत ऐका आणि वाचा, ते पण वाचायचं. आणि माझा वाचा. हम्म. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तिरी तरी नीट वाच, तिरी नाही येते, तरी आहे. तरी येथली सर्व फुले. थांब आता. आता बघा काय वाचलं आपण, एक कविता आहे भारत माता म्हणून. तर पहिला जो कडवं आहे, त्या पहिल्या 4 ओळी त्याला काय म्हणतात? कडवं. कवितेच्या 4 ओळी ज्या असतात ना, त्याला कडवं म्हणतात, ठीक आहे? तर तिथे बघा काय म्हटलंय, प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम, प्रियतम म्हणजे काय? प्रियतम या शब्दाचा अर्थ काय? कोण सांगेल? माहिती आहे कोणाला? प्रियतम या शब्दाचा अर्थ काय? स्पंदन सांग. तर प्रियतम म्हणजे आमची आपली प्रिय माता. ओके, प्रियतम म्हणजे प्रिय म्हणजे आवडती. आवडती. अमुची, अमुची म्हणजे काय? अमुची म्हणजे काय? काय अर्थ होतो त्याचा? आपली अगदी बरोबर. प्रियतम अमुची भारत माता. आता भारत माता कोण आहे? आपला भारत, त्याला आपण भारत माता म्हणतो, बरोबर? प्रियतम अमुची भारत माता. शब्द लिहायचे पण आहे तुम्ही, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो ना, वहीत लिहित चला. प्रियतम म्हणजे आवडती किंवा आवडीची. अमुची म्हणजे आमची, आपली. भारत माता, ओके? मग दुसऱ्या ओळीत काय म्हटलं त्यांनी? आम्ही सारी तिची मुले. आपण कोणाची मुलं आहोत? भारत माते. बघा पुढे काय म्हणते कवी? सर रंग. पहिलं वाला काय झालं आरव? पहिलं वाला काय? काय म्हणतोय? हे पहिलं वाला काय? वर्ड मिनिंग. प्रियतम, प्रियतम म्हणजे काय? आवडती, आपल्याला प्रिय असलेली, आपल्याला आवडणारी, असं. आवडणारी. अमुची, दुसरा शब्द काय? अमुची. अमुची म्हणजे काय? आमची किंवा आपली. प्रियतम म्हणजे प्रिय म्हणजे आवडती. प्रिय म्हणजे आवडणे. प्रिय, फक्त जर प्रिय शब्द घेतला ना, तर प्रिय या शब्दाचा अर्थ काय होतो? आवडणे, आवडता किंवा आवडती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? फेवरेट, बरोबर?
फेवरेट म्हणजे तसं मराठीत त्याला प्रिय म्हणजे आवड, आवडता किंवा आवडती किंवा आवडीची. प्रियतम म्हणजे काय? आपल्याला प्रिय असलेली. तर आमोजीची तुम्ही आपल्या म्हणलं ना. आमची, आपली किंवा आमची. आपली अर्थ योग्य राहील इथे. अमुची म्हणजे काय? आपली. ठीक आहे. भारत माता म्हणजे काय? आपली भारतभूमी. आम्ही सारी तिची मुले. आपण काय आहोत? भारत मातेची मुले आहोत. तिसऱ्या ओळीत बघा काय म्हटलंय. रंग वेगळे, गंध वेगळे. रंग म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला कलर म्हणतात. ओके. रंग म्हणजे वेगवेगळे रंग. ठीक आहे. वेगळे. गंध वेगळे. गंध म्हणजे काय? वास. आपल्याला जो वास वेगवेगळ्या प्रकारचा त्याला काय म्हणतात? गंध. गंध म्हणजे सुवास किंवा वास. रंग वेगळे. तिसरं वाला काय आहे? तिसरा शब्द आहे गंध. लिहा गंध. गंध म्हणजे काय? किंवा सुवास. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. येथली म्हणजे काय? इथली. शब्द रंग लिहायचा आहे. नाही, रंग म्हणजे रंगच. आपण त्याला आणखी दुसरं काय म्हणणार? रंगच. सर नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. रंग म्हणजे रंगच बेटा. ठीक आहे. तुम्ही लिहून घेताय का? हो, मी शिकवतो पण आहे आणि त्यांना अर्थ पण सांगतोय. मग त्यांना म्हटलं तुम्ही लिहत चला अर्थ, म्हणजे तुमचे शब्द पण वाचून नाही घ्यायचं? वाचून पण एक कडवं वाचलं अंश नाही. मग मी त्यांना ते समजवतोय अर्थ आणि ते वगैरे. ठीक आहे ठीक आहे. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. येथली म्हणजे इथली. लिहा एथली. एथली म्हणजे काय? इथली. तर गंध म्हणजे? गंध म्हणजे वास, सुवास. फुलांना सुवास असतो ना? हो. वास. सु आणि आज कशाला कशाला सुवास असतो अजून? कशाला असतो सुवास? सुवास म्हणजे काय? छान असा सुंदर असा वास, त्याला सुवास. जे आपल्या नाकाला चांगला वाटेल असा. नाकाला चांगला असणारा, वाटणारा, छान छान असा वास. तर वास कशा कशाला येतो? फुलांचा तर झालाच की आपल्या घरामध्ये आपण देवाजवळ अगरबत्ती लावतो बघा, धूप लावतो, अगरबत्ती, हा. त्याला एक वास असतो. अत्तर. तर कापुरांचा अत्तराचा वास असतो. त्याला एक कापूर, वास हो असतो. कापुराचाही चांगला वास चांगला असतो वास. तुम्ही आणि अत्तर. अत्तर असतो, आपण देवाला अत्तर लावतो, स्वतःला पण लावतो ना अत्तर. तर किंवा हल्ली आपण त्याला बॉडी स्प्रे पण म्हणतो ना, बॉडी स्प्रे हा. मारतो. तर त्याला वास असतो छान छान. ठीक आहे. तर त्याला तुम्ही अर्थ हा बोल बेटा. येथीलचा अर्थ? एथली म्हणजे काय? इथलं. इथली. येथील. एथली बघा, तो शब्द तिथे दिलाय. एथली. एथली म्हणजे इथली. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला फ्रॉम हिअर. ओके. एथली. लिहा एथली म्हणजे ई इमलीचा. इथली. सॉरी नाही थ ई. आहे सर. ये थली दिलाय, ई नाही दिलाय. ते थोडस पोएट जे आहेत ते थोडस बदल करतात, कारण की त्यांना जुळवून घ्यायचे असतात शब्द. काही हरकत नाही, आपण समजूया त्यांना मिनिंग. हा. काय? इथली. ई इमारतीचा. इथली. ठीक आहे. आपण प्रिंटआउट म्हणतो नाही काढलं का त्यांनी? इथे या, तिथे, त्यातला इथे. ठीक आहे. तर पहिलं समजलं कडवं. 4 ओळी. लिहून घ्या. भारत माता, आम्ही सारी तिची मुले.
रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले, म्हणजे वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या वासाची, सुवासाची खूप सारी फुले ती इथे आहेत. बघा लिहिलंय थोडस इकडच्या साईडला जरा. हा इकडे की नाही, इथली लिहिलंय त्यांनी, त्याचा अर्थ इथली. ठीक आहे, पहिलं समजलं. आता पुढचं कडवं स्पंदन तू वाच. पुढचं कळवं सर. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही झुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. वाच, झुलणारी नाही, ते डुलणारी आहे. नारी. डुलणारी. प्रिय कर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळ. आता बघा कवी काय म्हणता इथे, प्रिय आम्हाला येथील माती, म्हणजे आम्हाला इथली जी माती आहे ती खूप आवडते. प्रिय म्हणजे काय, आवडणे किंवा आवडते. त्याचा अर्थ वेगळाही होऊ शकतो. प्रिय जर आपल्या एखाद्या पुल्लिंगी विषयी वापरणार असेल तर आवडता, स्त्रीलिंगी असेल तर आवडती, आवडणारी असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, प्रिय. प्रिय आम्हाला येथील माती, म्हणजे आम्हाला इथली माती खूप आवडते. प्रिय हे पाणी झुळझुळते. आता पाणी कसं जेव्हा वाहते तर ते झुळझुळ झुळझुळ आवाज येतो, बरोबर. पाण्याच्या वाहण्याला आपण झुळझुळ म्हणतो, झुळझुळणार वाहत येणार पाणी. मग कवी काय म्हणतायत, आम्हाला ते झुळझुळ वाहत येणारं पाणी पण खूप आवडतं. ओके, नंतर अजून काय म्हणतायत, प्रिय करही डुलणारी शेते. आता जर तुम्ही चित्र बघाल ते व्यवस्थित, तिथे बघा नदीच्या त्या साईडला एका बाजूला एका झाडाजवळ अशी बघा ते आलेले ना हिरव्या कलरचे गवतासारखं दिसते बघा, कणस पण आहे त्याच्यावरती. तर ते शेत कसे पाहिलेत का तुम्ही? मुलं गेलीये का शेतावर? मुलं बघा शेतावर आणि त्या नदीच्या बाजूला बसली, काठावर नदीच्या. ती काय बघताय बघा, प्रिय करही डुलणारी शेते. जेव्हा हवा येते तेव्हा पिकं अशी हलतात, त्या हलण्याला काय म्हणतात, डुलणारी. म्हणजे त्या वाऱ्याबरोबर अशी हलणारी, त्याला हालचाल. म्हणतात नारी शेते. डुलणारी, लिहा शब्द डुलणारी, त्याचा अर्थ लिहा हलणारी. तुम्ही शेतात गेलेत का मुलांनो? पाहिलंय का शेत? हो कधी गेलाय का? गेलाय ना? मग तिथे होतं का पीक जेव्हा गेले तेव्हा? सांग सर. हा बोल बेटा. डुलणारीचा काय अर्थ सांगितलं होता तुम्ही? हलणे, हलणे म्हणतो ना, वाऱ्यासोबत हलणारी. हलणारी, हलणारी. लिहून देऊ का? हलणारी, डुलणारी. डुलणारी लिहून दाखव का त्यांना? त्याचा अर्थ होतो हलणारी. हलणारी, हे पहा, हलना. हे बघा इथे मॅडम, लिहिलंय. नारी लिहिलाय ना, त्याचा अर्थ पण लिहा, हलणारी. मोठा हा त्याच्यावर. आपल्या याच्यामध्ये न असतो न. ओके, हलणारी. न चा उच्चार चांगला करायचा, स्पष्ट. हलणारी, नारी. आणि हे आवाजाचे तुम्हाला इथे त्यांनी नावं शिकवली आहेत. कळलं की एखादा आवाज आपण ऐकतो तर त्याला काय म्हणायचं? पाण्याचं झुळझुळणे. म्हणजे जेव्हा पाण्याचा एक आवाज येतो ना, जेव्हा खडकातून ते जातं तेव्हा, तर ते झुळझुळणे. आणि वारा सळसळणे. वारा तर सळसळणे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पाण्या झुळझुळणे, सळसळणे. आवाजाला काय म्हणतात सांगा आता. काय सर? वा वाहत येणाऱ्या पाण्याचा आवाज कुठला असतो? सर सळसळ. नाही, वाऱ्याची सळसळ असते, पाण्याची झुळझुळ असते. ठीक आहे, आरव अंश तुम्ही पण ऐकतोय.
आणखीन आणखीन एकाची सळसळ असते. कशाची? झाडाच्या पानांची पण. हो, पानांची पण त्याला पण सळसळणे म्हणतात. झालंय लिहून? हलणारी लिहिलं सर्वांनी? पुन्हा बघ. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रिय करही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. जसं मॅडमने सांगितलं, वारे जेव्हा वाहत येतात तेव्हा वाऱ्याचा आवाज हा सळसळणे म्हणतात. वाऱ्याच्या काय म्हणतात? सळसळणे. पाण्याच्या होणाऱ्या आवाजाला काय म्हणतात? झुळझुळ. नाही. अजून एक मॅडमने सांगितलं की आणि ळ शब्द आपल्या मराठीमध्ये असतो. तुम्हाला इथेच शिकायला मिळेल. कारण की तुम्ही जेव्हा हिंदी शिकाल तेव्हा तुम्हाला ळचा उच्चार येणार नाही. त्यामुळे मराठीत तुम्हाला शब्द सापडतील ळवाले. त्यामुळे त्याचा एकदा उच्चार करून बघा तुम्ही स्वतः सगळे. बरोबर? कडवं. अरे तू वाच पुढचं कडवं. काय सर? पुढचं कडवं तू वाच. सर माझ्याकडे प्रिंटर नाहीये. अजून आणली नाही का बाबांनी? नाही. मग तुला कळेल? सर आवाज नाही आला. अरे मग तुला कळेल कसं? तू प्रिंट आउट नाही काढली किंवा मोबाईल मध्ये बघत नाहीयेस तर मग कळेल कसं? तुला समजेल कसं? ठीक आहे, चालेल. लिहितोय का पण? तू लिहितोयस आरो? ना आपण जे सांगतोय ते? हो. अंश तू वाच बरं. पुढचं. सर इथे दोन शब्द लिहिते, बघू त्याला वाचता येतं. तुम्ही बघितलंय ना? तुमचाच आरव, विद्यार्थी आहे. हो आरवला वाचतायत. वाचते ना? ओके, ठीक. मग काय प्रॉब्लेम नाही. अंश पुढचं कडवं वाच. अच्छा, तिघच आहे का? अमूर्त्या धवल हिमालय बघे भिडाया जो गगना गंगा गगना पुढे वाच. अमुचे सहज विंध्य. हे ते थोडं कठीण आहे मुलांच्यासाठी. सह्य विंध्य. सयविंद हे प्रियतम या गंगा जमुना. आता याच्यात बघा, तुम्हाला एक धवल म्हणून नवीन शब्द आलाय. माहित आहे का कोणाला धवल शब्द? धवल म्हणजे काय? धवल ऐकलाय का? धवल शब्द. धवल काय वाटतं? धवल हिमालय. धवल हिमालय म्हणजे काय असेल बरं? थोडा विचार करा. काय असेल? स्पंदन सांगेल का आरव सांगेल? मी पण मनात येईल. करेक्ट, सफेद. ते मराठीत झालं, हिंदीत झालं पांढरा. ओके, आपण शिकलोय ना रंगांची नावं. पांढरा. हिमालय कसा असतो? धवल. कारण का बरं? का बरं? का असेल बरं तो धवल? थंडीमुळं. कशामुळे? थंडी. थंडी नाही रे, तिथे थंडी अजून कशा तरी मुळे असते. कशामुळे बरं? ढगांमुळे. हिमालयावर काय असतं? हिमालय ऐकलंय ना शब्द तुम्ही? बर्फ. करेक्ट. ओके, बर्फ म्हणजे आईस. आईस. बर्फामुळे पांढरा दिसतो. हा, हे छान आहे. हे असं बघा, धवल म्हणजे पांढरा. बघा, सरांनी छान लिहिलं ते. आणि काय आहे? अजून एक नवीन शब्द आहे तुम्हाला, गगना. ऐकलंय का गगना? गगन. गगन कशाला म्हणतात? थोडा विचार करा, मग आम्ही सांगणारच आहे उत्तर. काय सर? गगना. हा, गगना. आकाश. गगन. करेक्ट, करेक्ट अंश, करेक्ट. काय म्हटलं ना तू? नक्कीच मला ऐकू नाही. आकाश म्हटला? बर बर, करेक्ट. गगन आहे, आकाश. हे नवीन शब्द आहे ना, हे तुम्हाला कळले पाहिजे.
काय म्हणताय ते की भिडाया जो गगना, म्हणजे तो प्रयत्न करतोय की थोडं एकदम आकाशाला स्पर्श करेल लेफ्टला म्हणून. जावा. काय भिडणे झालं? तर तुम्ही लेफ्टला जावा. मी काय झालो? लेफ्टला जावा म्हणतोय, लेफ्ट साइडला थोडस हलवा म्हणतोय त्याची पाठी. हा ठीक आहे. त्याला दिसत नाही. हम्म. हा, तर लिहून भिडाया म्हणजे तुम्ही भिडणं ऐकलंय का? भिडणं कोणाकोणाचं भिडणं असेल तुमच्या क्लासमध्ये? तुम्ही भिडता का कोणाशी स्कूलमध्ये? नाही लिहून ऐकलं? झालं त्यांचं? हो, लिहून झालं वाटतं. लिहून झालं का बाळांनो? हो हो. हा, ओके. भिडणे म्हणजे तसं पाहिलं तर एक म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, अं, थोडं फेस ऑफ करणे, म्हणजे एखाद्या गोष्टीला तोंड देणे, की मला आता हे असं अचीव करायचं आहे, मला हे मिळवायचंच आहे, त्याला म्हणतात भिडणे. अभ्यासाला भिडलं की तुम्हाला चांगले मार्क मिळणारच. कळलं? त्याला म्हणतात भिडणे. म्हणून तो काय करतोय, हिमालय इतका मोठा होण्याचा प्रयत्न करतोय की तो आकाशाला पण स्पर्श करायचा प्रयत्न करतोय. म्हणून तिथे लिहिलंय की भिडाया. कवयित्री शांता शेळके त्यांनी म्हटलंय की प्रिय आमचा, म्हणजे हा हिमालय जो आहे हा मला खूप प्रिय आहे आणि तो आकाशाला पण स्पर्श करू पाहतोय. तो एवढी त्याची मेहनत करायची तयारी आहे की तो वाढायचा प्रयत्न करतोय आकाशाला स्पर्श करण्याचा. भिडाया याचा अर्थ इथे असा होतो पोहोचणे, जवळ जाणे. भिडाया. प्रयत्न करणे चढण्याचा. हम्म. प्रिय तो अमुचे सह्य विंध्य. सह्य. बरं, तुम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या पर्वतरांगांचं नाव माहितीये का? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे. पर्वतरांग म्हणजे माउंटन रेंज. कोणाला माहिती आहे त्याचं नाव? कोण सांगेल बरं? महाराष्ट्र गीत माहितीये का? आपण महाराष्ट्र गीतही एकदा बघू. स्पंदनला माहितीये, अंशला माहितीये, नसेल माहित तर आपण सांगतो आम्ही. त्याचं नाव आहे सह्याद्री. स्त्री. सह्याद्री पर्वतरांगा. तर इथे सह्य नदी. शब्द जो आहे, सह्य शब्द जो आहे तो सह्याद्रीसाठी वापरलाय. तर त्यांचं काय म्हणणं आहे की प्रिय अमुचे सह्य विंध्य. विंध्य काय आहे? विंध्य पर्वत, म्हणजे पर्वतांना विंध्य म्हणतात, पर्वतरांगांना. प्रिय अमुचे सह्य विंध्य, म्हणजे आम्हाला मग तुम्ही आमच्या त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पण प्रिय आहेत. आपण आणि जे प्रियतम. राष्ट्रगीत म्हणतो ना, त्याच्यात आहे ही सगळी नावं. हा, राष्ट्रगीतात विंध्य हिमाचल. ओके, असं ही विंध्य सगळी हिमाचल आहे. हा, विंध्य हिमाचल ही त्याला म्हटलं. हा, प्रियतम हा या गंगा जमुना. कोण सांगेल गंगा जमुना काय आहे? खूप इझी आहे हा हे, एक नदी आहे. सर्वांना आहे. नदी. करेक्ट. हा, सगळ्यात पवित्र नदी गंगा, सगळ्या भारताला पाणी पुरवणारी नदी. हम्म. भारतातल्या सगळ्यात जास्त भागांना पाणी पुरवते ती नदी. आणि जमुना पण तिची दुसरी नदी, उपनदी म्हणतात. जमुना नाही, ती यमुना आहे मॅम. बरोबर नाही बेटा, ती यमुना आहे, पण हे जमुना लिहिलेलं आहे. आपण याच्यामध्ये जमुना म्हणतो. आपल्याकडे अगदी मंगलाष्टकांमध्ये सुद्धा जमुनाच म्हणतात. यमुना हिंदी लोक म्हणतात. बघा, समजलं का त्याचा अर्थ काय झाला त्या कडव्याचा? पुन्हा एकदा लक्ष द्यावं. प्रियतम आमचा धवल हिमालय. आता धवल म्हणजे डबलच्या खाली अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, धवल म्हणजे काय? पांढरा, जसं मॅडमने आपल्याला सांगितलं ना. तर आम्हाला आमचा पांढरा शुभ्र असा हिमालय पर्वत खूप प्रिय आहे. तो काय करतोय? तो बघे भिडाया जो गगना. असा जो हिमालय पर्वत तो गगनाला म्हणजे काय, आकाशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. आकाशाच्या म्हणजे तो इतका उंच आहे. कवीला काय सांगायचं इथे? इतका उंच आहे की तो जणू काही आकाशाला कवयित्रीला. मिळतोय, असं असं कवयित्री सांगताय तिथे. मग अजून काय म्हणताय ते? त्याचबरोबर त्या धवल हिमालयाबरोबर आम्हाला आमचे
सह्य आणि विंध्य. सह्य म्हणजे काय, जसं मॅडमने सांगितलं, सह्याद्री आणि विंध्य ही सुद्धा पर्वत आहेत. सर ही देखील पर्वतांची नाव आहेत. हो, काय बेटा आरव? सर सह्याद्री तर एक म्हणजे महाराष्ट्राचा एक किल्ला होता तो. नाही नाही, हो पर्वत हो हो रांग आहे. किल्ल्याचं काहीतरी म्हटलं. हा, सह्याद्री पर्वत रांग हो आहे का? बेटा ती. महाराष्ट्राच्या याला आहे, तो उपलब्ध आहे सह्याद्री पर्वत. महाराष्ट्राच्या पश्चिम भागाचा पूर्ण घाट आहे तो सह्याद्री आहे. सांगा. तर मग कवी काय म्हणताय बघा, जसं मला आमचा पांढरा शुभ्र असा जो उंच उंच आकाशापर्यंत इतका उंच असलेला हिमालय जसा आम्हाला आवडतो, त्याचबरोबर आम्हाला सह्याद्री आणि विंध्य हे पर्वत देखील खूप आवडतात. बघा, आणि त्याचबरोबर आणखी कवी काय म्हणतोय, प्रियतमया गंगा जमुना, आणि त्याचबरोबर गंगा जमुना ह्या नद्या देखील तितक्याच प्रिय आहेत, तितक्याच त्या आम्हालाही आवडतात. बघा आता कवयित्री काय काय सांगतोय, की भारत मातेमध्ये आता आपण आतापर्यंत काय बघितलं ते बघा, पुन्हा एकदा एक सारांश सांगतो. कवी काय सांगतो, मला आमची भारत माता खूप आवडते आणि आम्ही सारे तिची मुलं आहोत, कारण ती आम्हाला वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या गंधाची जी फुले आहेत ती आहेत. त्याच्यानंतर इथली नाही, माती आता इतकी. रंग रंग वेगळे, गंध वेगळे, म्हणजे त्यांनी फुलांची उपमा लोकांना दिलेली आहे. कारण आपले सर्वांचे धर्म वेगळे आहे, जात वेगळी आहे, आपले विचार, आपले रिच्युअल, आपल्या परंपरा वेगळ्या आहे. असं त्याच्याशी त्यांनी लावलाय संबंध. आणि त्याच्याबरोबर त्यांना आपली इथली भारत मातेची माती, वाहत येणारं पाणी, त्याच्या बाजूला डुलणारी, वाऱ्यावर हलणारी शेते, त्याच्यानंतर वाऱ्याचा होणारा सळसळ असा सुंदर असा हवेचा छान मंजूर असा वारा येतो ना, त्याला आपल्याला किती छान वाटतं, आपल्याला किती आनंद होतो, आपण किती तो एन्जॉय करतो, बरोबर. त्याचबरोबर मग आमचा पांढरा शुभ्र असा उंच उंच असा हिमालय पर्वत, त्याचबरोबर सह्याद्री आणि विंध्य पर्वत हे देखील आम्हाला आवडतात. त्या पवित्र अशा नद्या आहेत भारताच्या, गंगा आणि यमुना, ह्याही आम्हाला खूप आवडतात. चला आता पुढचं कडवं हम्म. वाच. आता मानव सारे समान असती, शिकवण ही जगातच दिली, त्या मातेची मुली सर्व जगाला प्रिय झाली. जगतास दिली. ओके, जगास नाही. हम्म? सगळे मान समान. ओके, मानव मानव म्हणजे ह्युमन लिहा बिंग. मानव. मानव म्हणजे काय सांगेल? मनुष्य प्राणी, आपण सर्व मनुष्य आहोत ना. त्यांना सगळे, त्यांचं म्हणणं, सगळे माणूस सारखे आहेत, कोणाला असं भेदभाव करायचा नाही. हा असाच आहे, जाडच आहे, बारीकच आहे, असंच आहे, तसंच आहे, असं विचार नाही करायचा. अशी शिकवण आपण कोणाला दिली? आपण अशी जगाला दिली शिकवण. कारण आपण इतक्या वेगळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक एकत्र एका भारत देशात राहतो, आणि आपण दाखवून दिलं की जगाला, शिकवण म्हणजे आम्ही शिकवून दिलं जगाला की आम्ही कसे युनिटीनी राहतो, एकतेनी राहतो. बरोबर. प्रत्येक भागामध्ये वेगळ्या भाषेचे लोक आहेत, वेगळ्या रंगाचे लोक आहेत, वेगळ्या समाजाचे लोक आहेत. खूप विविधता आहे ना भारतात. आणि ही सगळी मुलं भारत मातेची कशी आहे? सद्गुणी. सद्गुणी शब्द नवीन असेल तुम्हाला. लिहून झालं तुमचं मानव या शब्दाचा अर्थ बघा, मी लिहिलंय मनुष्य. ते झालं लिहून? लिहिली हळू, काय शब्द आपण आता सद्गुणी पण लिहा. शब्द दाखवता मानवचा. नाही जाऊ, लिहून झालं तुझं? सर तिचं लिहून नाही झालं. बघा बघा, मी धरलेलं आहे. धरलाय का? ओके. नाहीये का पाठीवर?
मनुष्य, लोक. सर तुमची स्क्रीन दिसत मला. बघ आता. हा आता सर आले सर. बालरंगला 3च आहेत ना आता विद्यार्थी? कोण 5 पैकी 3च आले. झालंय बेटा लिहून? हो सर. हो सर. आता सद्गुणी पण लिहा. पुढचा शब्द लिहा, सद्गुणी. सर माझं लिहिलं गेलं. मी हा? एक ऍक्टिव्हिटी करणार आहे सर, आपलं हे झाल्यावर असेल वेळ तर. हो हा, त्या पुस्तकातलीच आहे. चालेल चालेल. हा. सद्गुणी म्हणजे काय? चांगले गुण असलेली. सद म्हणजे चांगले. गुड क्वालिटीज. ओके. त्यांना सज्जन पण म्हणतात. असे लोक जे चांगलं वागणूक ठेवतात, सर्वांना समान वागवतात, त्यांना काय म्हणतात? सज्जन, सद्गुणी. त्यामुळे भारत मातेची मुलं जगाला प्रिय आहे. जगाला म्हणजे एंटायर वर्ल्ड. काय सगळ्या सर्वांना? नाही सर, सटकुनी नाही दिसत. सद्गुणी. सद सद सड नाही. सद्गुणी काय? चांगले. गुण नाही दिसत. गुण नाही दिसत आहे. एक गुण मिनिट हा. लिहिता येतं ना बाळा तुला, गुण लिहिता येतं ना. बघा आता दिसतंय सगळ्यांना? हा. सद्गुणी म्हणजे काय? चांगले गुण असणारी किंवा सज्जन. लिहून झालं की सांगा, ठीक आहे? सर झालं. नाही सर. लिही आहे धरलाय. हो सर झाले. वाचायचं पण का, जसं लिहून झालं तसं वाचायचं सुद्धा. चांगले चांगले गुण, सज्जन लोक. अरे वा अंश, पटकन लिहिलं तू. आवडतं का तुला लिहायला? हो. अच्छा, मग तुला लिहायची सवय असेल है ना? झालं बेटा झाला लिहून? हो सर. हो. आपल्याला मानव सारे समान दिले. या मातेची सद्गुणी सर्व जगाला मला प्रिय. प्रिय. हा. या भारत मातेमध्ये राहणारी सगळी आम्ही माणसं आहोत, ती सगळी समान आहोत, अशीच आम्ही जगाला शिकवण दिली आहे. आम्ही भिन्न नाही, आम्ही वेगळे नाही. जरी आपण वेगवेगळे रंगाचे असलो, वेगवेगळ्या राज्यात राहणारे असलो, वेगवेगळ्या भागात राहणारे असलो, वेगवेगळी भाषा बोलणारे असलो, वेगवेगळे पोशाख घालणारे असलो, किंवा आपल्या परंपरा, आपल्या रूढी, चाली, रीती सगळ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी आम्ही आहोत, तरी आम्ही सगळे सारखेच आहोत, अशीच आम्ही जगाला शिकवण दिली आहे. आणि या मातीची आम्ही अशी सद्गुणी मुलं आहोत. त्यामुळे सर्व जगामध्ये, जसं मॅडमने सांगितलं ना, एंटायर वर्ल्ड, सगळ्या जगामध्ये आम्ही भारत मातीची मुलं सगळ्यांना प्रिय झाली, सगळ्यांना आम्ही आवडतो. आता पुढचं कडवं वाचायचंय. कोण वाचतंय? वाच. आरव तुझ्याकडे आलं का नाही अजून? नाही, ते अजून आलं नाही. ते पावसामुळे आलं नाही. बरं चालतंय. पुढच्या वेळेस असं नाही करायचं, ठीक आहे? अंश वाच कडवं. आमुची भारत माता
वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी सदा तिचा राज ध्वज ध्वज हम्म उंच धरू. बरोबर. काय सांगितलंय? प्रियतम अमुची भारत माता वंदन आम्ही तिला करू. आता आम्हाला आमची भारत माता तर प्रिय आहेच. आता वंदन शब्द घ्या. वंदन वंदन म्हणजे काय? काय सर? कोण सांगेल वंदन? मॅम सर मी सांग. वंदन म्हणजे मान. का? वंदन म्हणजे मान देणं भारतला. हा करेक्ट. देणे किंवा नमस्कार करणे, नमन करणे. वंदन म्हणजे काय? नमन करणे, नमस्कार, मान देणे. आणखीन एक नवीन शब्द आहे तुम्हाला, ध्वज. लिहा. ऐकलंय का तुम्ही? माहितीये तुम्हाला? हे लिहा आधी पण. नमन. झालं सर. झालं सर. झाले सर. आता प्रियतम आमची भारत माता वंदन तिला नेहमी नमस्कार नमन करू आम्ही तिला आदराने झुकणे म्हणजे काय? वाकू आमच्या भारत माता. आणि बघा पुढे काय म्हणतात? या मातेची मुले लाडकी. आणि अशा या मातेला आम्ही ही सारी आवडती आहोत, लाडकी आहोत. प्रिय म्हणजे लाडका पण शब्द अर्थ त्याचा. प्रिय म्हणजे लाडका, लाडकी, आवडता, आवडती. सदा तिचा उंच धरू. आता ध्वज. सदा म्हणजे काय? सदा पण. हा सदा शब्द. सदा म्हणजे नेहमी, ऑलवेज, नेहमी, प्रत्येक वेळी. म्हणजे आम्ही अभिमानाने आमचा झेंडा, ध्वज म्हणजे झेंडा, आपण अभिमानाने आम्ही धरू. मॅम सदा म्हणजे नेहमी, नेहमी. प्रत्येक वेळी. लिहून दाखव. लिहितात आहे सर, लिहितात. तुला देतात सर लिहून. मॅम ध्वज काय स्पंदन? तुझा आवाज मला ऐकू. मॅम ध्वज म्हणजे ध्वज म्हणजे झेंडा. झेंडा. तुम्ही गाणं ऐकलं का? झेंडा ऊंचा रहे हमारा. हिंदी गाणं ऐकलंय? झेंडा आपला जो भारताचा जो फ्लॅग आहे ना त्याला मराठीत फ्लॅग. फ्लॅग इंग्लिश. आपण पताका पण म्हणू शकतो ना सर. पताका मराठीमध्ये अजून है ना, आपण म्हणतो ना. महाराष्ट्राचा झेंड्याचा रंग कोणता आहे माहितीये का तुम्हाला? महाराष्ट्र, आपल्याला कर्नाटकाच्या झेंड्याचं माहिती आहे ना? कुठला आहे सांग. लाल आणि पिवळा. लाल. हा, कर्नाटकामध्ये लाल आणि पिवळा. आणि महाराष्ट्रामध्ये नारंगी. हा, नारंगी. भगवा. त्याला असं पर्टिक्युलर नाव आहे, भगवा. वा. ओके, भगवा झेंडा, भगवा पताका. बघा सांगितलं ना मॅडमने. उंच धरू म्हणजे
प्राऊडली असं आपण म्हणतो, अभिमानाने त्याला उंच करायचं. लिहून झालं सर्वांचं? ध्वज, झेंडा, पताका, सदा आता माझ्याजवळ एक गोष्ट आहे तुम्हाला दाखवायला, हे लिहून झाल्यावर. तर अशा प्रकारे ही कविता झालेली आहे. कोणी लिहिलीये? कोणाचं नाव आहे? कवी कोण आहे बघा. शांता कवयित्री अगदी उत्तम. कवयित्री शांता शांता शेळके. शेळके. त्यांचा तुम्हाला फोटो दाखवते मी लॅपटॉपचा. दिसला? तर मॅडम काय दाखवताय आपल्याला? या खूप मोठ्या कवयित्री आहे महाराष्ट्रात, होऊन दिसत गेल्या नाहीये. म्हणजे. दिसत नाहीये. हो, येईल लोड होईल. दिसला सर? दिसताय? मी मोबाईल वरून दाखवते. हो. हो. व्हिडिओ ऑन झाला. हे पा, आता बघा. आता दिसतंय? हो. काय नाव दिलंय त्यांना? शब्द शारदा, म्हणजे शब्दांची देवी. तुम्ही याचे गाणे ऐकले का कधी? आठवते कोणाला माहितीये का? लता मंगेशकरांनी यांची खूप गाणी म्हटली. खूप यांच्या ज्या कविता आहेत ना, त्या लता मंगेशकरांनी म्हटले. ओके. लता मंगेशकर कोण आहे? लता मंगेशकर पण खूप म्हणजे फार प्रसिद्ध गायिका होती. सिंगर कोण होत्या आहे? त्या. हा, पहिले सिंगर कोण आहेत? पहिले सिंगर लता मंगेशकर आहेत का शांता शेळके? शांता शेळकेंनी कविता लिहिल्या. ओके. हा, छान. आणि लता मंगेशकरांनी त्या गायल्या. आले ओके. आता तुम्ही कसं कराल माहितीये का? युट्यूबवर एकदा जरा सर्च करा, शांता शेळकेंच्या कविता किंवा लता मंगेशकरांची गाणी. तुम्हाला ते पण गाणं माहितीये का? सगळ्यांनी ऐकलं असेल. आपलं हे ए मेरे वतन के लोगो, हिंदीमध्ये ऐकलंय का? नाही मॅम. बघा, ऐका. आणि लता मंगेशकरांनी यांची खूप गाणी म्हटलेली आहे, आणि त्याच्यातलं गाणं आहे चांदणे शिंपी ताची, नंतर हिरवा चाफा बोले ना चाफा हाले ना. तुम्ही हे गाणी ऐका, खूप सुंदर आहेत गाणी, ऐकण्यासारखी आहेत. आता लहान मुलांची पण गाणी आहेत त्यांची, पण मला पण आता तेवढं शोधावं लागेल. तुमच्या वयाची पण गाणी त्यांनी लिहिली आहे खूप. कळली तुम्हाला खूप कविता? मोठी. समजली सर्वांना? हो. हो. त्याचा व्यवस्थित एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्या. तर मग ह्या कवितेत काय काय सांगितले? काय कळलं? आरवला काय कळलं? शांता शेळके यांनी लिहिली कविता. आरवला काय कळलं? काय सांगू शांता शेळके? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसं ते हिमालयनचे भारत माता का प्रिय आहे, का आवडते, कशामुळे आवडते, याचं खूप छान असं वर्णन केलंय ना कवितेमध्ये. मग भारतामध्ये काय आहे सगळं सांगितलंय त्यांनी. तुला काय कळलं ते सांग आता मला. आरव, आम्ही तुला मदत करतो, तू थोडासा प्रयत्न कर. त्यांनी सांगितलं की हे भारतामध्ये ते हिमालयन रेंजेस आहेत, त्याच्यामध्ये ते त्याला टच करायचंय आकाशाला. अच्छा. बरं, आपण असं करू, एक करू. बरं, पहिलं जी कडवं आहे की नाही, त्याला कडवं म्हणतात माहितीये का? कविता जी असते की नाही, कविताचा जो असं सेक्शन केलेले असतात ना, आपण इंग्लिशमध्ये स्टांजा म्हणतो, एक स्टांजा, दुसरा स्टांजा. मराठीत त्याला कडवी म्हणतात, कडवी. ओके. पहिलं जे कडवं आहे, ते पहिलं कडव्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बरं? तुला काय समजलं? कडे पुस्तकच नाही, त्याला सांगतं करा. बरं, मी वाचून दाखवते. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिचे मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येतली सर्व फुले.
असं. हम्म. आणि तुला जेव्हा पुस्तक मिळेल ना तिथे त्यांनी ध्रुव लिहिलंय, ध्रुव. या ध्रुवचा अर्थ काय आहे बरं? काय म्हणतात याला? असं असं दिलंय बघा. बाकी सगळ्याला नंबर दिले पण तिथं मात्र असं दिलंय, ध्रुव. का का असावं बरं असं? नीट मॅडम काय दाखवतात ते दिसतंय? हो. कळलं? काय लिहिलंय ते कळलं का? त्याला म्हणतात ध्रुवपद. ध्रुवपद म्हणजे आपण कोणते गाणं म्हणतो की नाही त्याच्यानंतर परत असं म्हणतो की नाही, परत ते रिपीट करतो. जसं की सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, हे झालं ध्रुवपद. मग आपण एक 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 कडवं म्हणतो, परत त्या ध्रुवपदावर येतो. आपण आरती म्हणताना सुद्धा तसंच म्हणतो, जय जसं जय राम कृष्ण हरी. काही पण आरती तर कोणती आपण म्हणू समजा, आता गणपतीच्या गणपतीची आरती, हा सुख करता दुख करता. त्यावेळेस शेवटी काय म्हणतो, जय देव जय मंगल ओ श्री नाही, राम. देवीच्या आरतीमध्ये ध्रुवपद आहे ना, जय देवी जय देवी. हा, याला म्हणतात ध्रुवपद. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं, प्रिय आम्हाला इथली माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. आणि मग परत म्हणायचं, प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येतली सर्व फुले. मग दुसरं कडवं म्हटलं परत ध्रुवपद म्हणायचं असतं. आले का त्याला लक्षात? म्हणतात ध्रुवपद. अरे हो. काय सांगितलं? बरं, बरं, स्पंदन सांगेल का याचा अर्थ? कवितेतलं काय सांगू इच्छिता कवी आपल्याला भारत मातेबद्दल? बरं, सांग स्पंदन. कारण प्रश्न उत्तर याच्यावर आम्ही विचारणार नाही का तुम्हाला? आहे का आपल्याजवळ वेळ सर एक ऍक्टिव्हिटी करायला? हो, 5 मिनिट मुलांना आहे. माझं स्क्रीन दिसतंय का बघा बरं. हो. हा, आता हे पुस्तक जेव्हा तुम्ही काढाल की प्रिंट आउट, तेव्हा तुम्हाला हे दिसेल त्याच्यात. मॅम माझ्याकडे पहिल्या हा, याला काय मग क्रॉसवर्ड आहे, शब्द कोडी. मागच्या वेळेस मी कोडी विचारली होती, आता ही पण कोडीच आहे. हा, तर बघा त्यांनी काय सांगितलं, आडवा शब्द, आडवा. हा, आडवा काय आहे? डोंगरापेक्षा लहान असणारी. काय असेल बरं डोंगरापेक्षा लहान असणारी? ऑलरेडी उत्तर आहे, उत्तर प्रिंटच केलंय त्यांनी, बघ छापलंच आहे प्रिंट. टेकडी. हा, डोंगर म्हणजे काय? माउंटेन. डोंगर, करेक्ट. डोंगर म्हणजे माउंटन, उंच, जे जास्त उंच असते ते. हा, जसं जसं हाईट आहे ना तसं तसं त्याचं नाव आहे. कळलं? खूप सारे नाव आहे. आपण नुसतं असं एखादं छोटूस काहीतरी मातीचा असा ढीग म्हणतो आपण, थोडंसंच असेल तर मातीचा ढीग आहे, म्हणजे आपण सहज एका पायाने एक उडी मारली तरी चढून जाऊ शकू. हा, मग टेकाड म्हणतो, टेकाड आम्ही. आता आमच्याकडे म्हणतात टेकाड, म्हणजे थोडंसं अजून उंच. बापरे हे खूपच मोठं टेकाड आहे, असं मध्येच काहीतरी रस्त्यात मातीचं असं ढीग आला की. मग टेकडी, टेकडी म्हणजे जरा कठीण चढायला. हा, आणि मग पर्वत म्हणजे तो अजून उंच, खूपच कठीण. डोंगर, पर्वत, जसं जसं उंच असतं तसं तसं ते नाव असतं. आता उभं उभं बघू आपण, या क पासून सुरू होणार बघू, चालेल? हा, काय आहे बरं? लाकूड कापण्याचे हत्यार किंवा साधन. हत्यार माहितीये का पण तुम्हाला? हत्यार शब्द ऐकलाय का? अंश बरोबर देतोय उत्तर, मला फक्त अंशच दिसतोय. कोण सांगेल हत्यार? हथियार म्हणजे वेपन. हा, वेपन. पण इथे वेपन नाही आहे इथे. हा, इथे आपण झाडं वगैरे कापतो. हा, झाडं वगैरे कापतो. कशाने कापतो बरं झाडं आपण? त्याला एक शब्द आहे.
कुल्हाड. असं हो कुल्हाड बरोबर. पण इथं कुल्हाड नाही जमत आहे बघ. कू नाहीये ना, क आहे आणि 4 अक्षर पाहिजे. 1 2 3 4. पर्वत. आणि हे जे आहे ना हे कारपेंटरने सुतार सुतार म्हणतात कारपेंटरला मराठी. पर्वत. सुतार लोक वापरतात. बरोबर हम्म? उत्तर. स्पंदनने दिलं का उत्तर? मला ऐकून नाही आलं. त्यांनी हा सांगितलं का? करवत. ठीक आहे, मी लिहिते. हा बोल बेटा. नाही बघ मॅम. कर व त. नेमका पेन नाही चालत आहे. करवत करवत हॅक्सॉ. अशी अशी करून 4 लोक कापतात ना. हो. हम्म. आता आपण इकडे जाऊ. आडवा आडवा शब्द घेऊया. आडवा आडवा दिसतोय. तिसरा आडवा. मग इथं वाचायचं माहितीये का? आडवा शब्द हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा, उभा म्हणजे सरळ, उभं म्हणजे व्हर्टिकल. उभे आडवे. हा तर आता आडवा शब्द घ्यायचा आहे. आडवा आहे आपल्याला कोणता येईल? दुसरा येईल कदाचित. इथे नंबर नाही दिले त्यांनी. एक पक्षी लिहिलाय त्यांनी. ओके. करवत. मला वाटतं इथं नाही बसत तो एक शब्द. मग हा असेल बघा. हा असेल 2 नंबर. हा असेल ब पासून सुरू होणारा एक पक्षी सांगितलाय 3 अक्षरी. कोण असेल कोणता असेल बरं? कासव. कासव तर क पासून सुरू होतो. ब पासून 3 अक्षरी शब्द आहे आणि एक पक्षी असंच. हा बदक. मला असं वाटतं की तू बदक म्हटली. बतक आहे बतक. बदक आहे ना. हा बदक. आता बरं. इथे बघू आपण. जे जे मॅच होतं ते बघू सध्या आपण. ठीक आहे. मग आता हे बघ. क पासून आडवं. त्यांनी नंबर नाही दिले. नंबर दिले असेल तर आपल्याला कळलं होतं. आता इथे बदक. क पा येत आहे म्हणजे 4 नंबर असेल. कपडे ठेवण्यासाठी वापरली जाणारे साधन. कपडे कसे ठेवतो बरं आपण? कपडे कुठे ठेवतो आपण? वॉशिंग मशीन मध्ये. तो नाही. धूप झाल्यावर, आयर्निंग करून झाल्यावर कुठे ठेवावं लागतील ना. कबड. हा हा मराठीत काय? कपडे. त्याला मराठीत काय म्हणतात? कबडला काय म्हणतात मराठीत? आम्ही सांगतो. ठीक आहे. कपाट. कपाट. कपाटात म्हणतो ना, कपडे ठेवा. कपाटात. तर इथे येईल कपाट. आता पा पासून जाऊ. चल आपण हे बाकीचे सोडून देऊ कारण आपल्याला नंबरच माहिती नाही. मग आता काय असावं बरं? उभं. उभं आहे पा. पाण्यात राहणारा पक्षी. प्राणी पाण्यात राहणारा प्राणी असावं असं कदाचित. त्यांनी नंबर नाही दिले सध्या ना काही, त्यामुळे कळायला मार्ग नाही. पाण्यात कोण राहतं? पाणकोंबडा. कोण राहतं? पाणकोंबडा. हा पाणकोंबडाही लिहू शकतो. मग नंतर ते बघावं लागेल याच्याशी काय जुळतं ते. कारण इथे जर कळलं असतं त्यांनी पाण्यात राहणारा प्राणी दिलेलं आहे. आपल्या देशाचे नाव. आपल्या देशाचे नाव हा हे इथे मॅच होतं. आपल्या देशाचे नाव त्यांनी आडवं दिलेलं आहे. मला असं वाटतं नंबर लिहून घ्यायला पाहिजे. उभं आहे पहा. उभे आपण पहिले उभे सॉल्व्ह करून टाकू. ठीक आहे. उभे 4 आहेत ना ते दिसतच आहे. एक सुवासिक फूल. हा नाही सर ते आहे ना ते एक सुवासिक फूल आहे ते उभं. एक सुवासिक फूल. सुवासिक बघा आपल्याला गंध आला होता ना शब्द. आम्ही तुम्हाला सांगितलं ना गंधाचं. त्याच्यामध्ये सुवास सांगितलं ना. म्हणजे असं फूल ज्याचं वास आहे, छान वास, मन चांगलं वाटेल मनाला. जॅस्मिन. जॅस्मिन. जास्मिन आहे.
जॅस्मिनचा छान वास येतो. जॅस्मिनला मराठीत काय म्हणतात? जॅस्मिनला मराठीत मोगरा म्हणतात. मोगरा इथे बसत नाही. मोगरा इथे बसत नाही. म पासून नाही पा पासून पाहिजे. पा पासून पाहिजे. पा पासून मराठी माहितीये का तुम्हाला मराठी नाव एखाद्या फुलाचं? असं पांढरं पांढरं फुल असतं, छोटूस असतं आणि त्याला भगव्या रंगाची दांडी असते, म्हणजे ऑरेंज कलरची छोटूशी दांडी असते आणि खूप सुंदर वास असतो. मला खूप ते आवडतं ते फुल. महादेवाला खूप आवडतं. महादेवाला पण आवडतं का? मला पण खूप पारिजात. मॅम कुठलं आवडतं. पारिजात. सरांनी सांगितलं बघ, पारिजात. ओके. पांढरं असं छोटूस खूप सुंदर असतं, मला फार आवडतं ते फुल. आणि असं ऑरेंज कलरची दांडी असते त्याला छोटी, आणि खूप लवकर ते असं मलूल पडतं लगेचच, पण त्याचा वास खूप वेळ राहतो. त्याची एक कथा पण आहे, श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीची. खूप मस्त कथा आहे. हा बरं, आता चौथं. मुलांना आकाशात उडायला खूप आवडते. आकाशात उडवायला खूप आवडते. उडवायला. पतंग. करेक्ट. करेक्ट. तर आता हे उभे आपण चारही सॉल्व्ह केले. आता मी आडव्याचे नंबर लिहून ठेवते, मग आपण बघू पुढच्या क्लासमध्ये. कारण यांनी नंबर छापलं नाही आहे इथे, आपल्याला कळणार नाही कोणत्या नंबरवर काय आहे. मॅम क्लास करते. वेळ झाली आहे आपली. अगं बाई, या बेबीचं नाव काय आहे? क्यूट क्यूट बेबी. मॅम माझं नाव शिवतेज आहे. शिवतेज. वा, किती छान नाव आहे. तेजस्वी आहे रे तू तर खूप. स्पंदनचा भाऊ आहे का? हो हा मॅम. हा, दिसतंय किती गोड आहे तो, खूपच गोड आहे. एवढेच केस आहे त्याला, छोटूसे. बरं, पुढच्या वेळेस येताना गृहपाठ काय करायचं ते लक्षात द्या. आता आपण जी भारत माता कविता शिकलोय ना, हो सर. त्याच्यात नवीन शब्द जे शिकलोय त्या शब्दांचे अर्थ लिहायचे. ठीक आहे. आता कुठले कुठले शब्द नवीन शिकलो आपण? उंच, वंदन, बरोबर, गंध. गंध, प्रियतम, प्रिय, हे सगळे सगळ्या शब्द. ठीक आहे. आणि ते आजच लिहून पाठवायचं. अगदी वेळेवर क्लास सुरू होण्याच्या आधी ग्रुपवर नाही टाकायचं. ठीक आहे. आलंय लक्षात सर्वांच्या? हो सर. अर्थ सांगणार आहे आपण. भारत माते या कवितेतून काय सांगितलंय शांता शेळके या कवयित्रीनी, मला सांगायचंय सर्वांनी. आणि तुम्ही शांता शेळकेंचे गाणे बघा युट्यूबवर. आई बाबांना सांगा मला लावून दाखवा एक गाणं तरी. चालेल, भेटूया आता पुढच्या रविवारी. बाय बाय. बाय चला बाय. बाय.